नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग आणि फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचं सर्क्युलर आलेलं आहे. तर बघा, ज्या विद्यार्थ्यांनी फोटोकॉपीसाठी ॲप्लिकेशन दिलं होतं, अशा विद्यार्थ्यांचे रिझल्ट जे आहेत ते नंतर लागलेले आहेत. आणि शेवटची डेट जी होती रजिस्ट्रेशन करायची ती 18 आणि 19 तारीख बरोबर आहे, लास्ट डेट होती. 18 तारीख याची कोणती इंजिनिअरिंग आणि 19 तारीख ही फार्मसीची होती. बट आता त्यांचा निकाल यायला वेळ लागला, मार्कशीट अजून भेटलेली नाही, टी सी भेटायला वेळ लागेल. तर अशा विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करायची संधी भेटावी म्हणून बऱ्याच पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते सी ई टी सेलला. तर त्याचंच एक आउटपुट म्हणून सी ई टी सेलनं एक लास्ट संधी दिलेली आहे त्यांना. तर काय, तर ग्रेव्हियन्स पिरियड जो आहे तो ग्रेव्हियन्स पिरियडमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन करायचं बाकी असेल असे विद्यार्थी रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन कंप्लीट करू शकताय. ठीक आहे. तर कधी तर ग्रेव्हियन्स पिरियडच्या मध्ये. आता तुम्ही म्हणाल की सर ग्रेव्हियन्स पिरियडमध्ये तर जर आम्ही रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशन केलं तर मग आम्हाला पुढे ग्रेव्हियन्स पिरियड मिळेल का? तर तुम्हाला भेटणार नाही. डायरेक्टली तुमचे नावं जे आहेत हे फायनल मेरिट लिस्टमध्ये येतील. ओके. त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन करायचं बाकी असेल, डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग असो की डायरेक्ट सेकंड इयर फार्मसी असो, है ना, त्या विद्यार्थ्यांनी डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी 24 ते 26 जुलैच्या दरम्यान रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि व्हेरिफिकेशनही त्याच वेळेमध्ये कंप्लीट करून घ्यायचं आहे. ई स्क्रुटनीची वाट बघायची नाही. डायरेक्टली जवळच्या फिजिकल स्क्रुटनीला जायचं आणि त्या ठिकाणी जाऊन तुमचे व्हेरिफिकेशन कंप्लीट करून घ्यायचं. ठीक आहे. तसेच डायरेक्ट सेकंड इयर फार्मसीचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी 23 जुलै ते 25 जुलैच्या दरम्यान तुम्ही व्हेरिफिकेशन आणि रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचं आहे. ठीक आहे. तर ही इन्फॉर्मेशन होती अर्जंट. तुमच्या ज्या विद्यार्थ्यांचं बाकी असेल रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशन त्यांना तुम्ही शेअर करा. ठीक आहे. जर ज्या विद्यार्थ्यांनी फोटोकॉपीला अप्लाय नसेल केला आणि त्यांना वेळेअभावी जर त्यांनी व्हेरिफिकेशन व्हायचं बाकी असेल तर असे विद्यार्थीसुद्धा 24 ते 26 आणि इंजिनिअरिंग आणि 23 ते 25 फार्मसीचे रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशन करू शकताय. ठीक आहे. आता ही लास्ट संधी असणार आहे, याच्यानंतर तुम्हाला चान्स मिळणार नाही आहे. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगचे विद्यार्थी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आणि डायरेक्ट सेकंड इयर फार्मसीचे विद्यार्थी पण जॉईन करू शकता, त्यांचाही व्हॉट्सअपचा ग्रुप तयार केलेला आहे. तर त्या ठिकाणी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे. ठीक आहे. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.